नमस्कार. आपण बोलणार आहोत त्या सर्व विद्यार्थ्यांबद्दल जे आपल्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहेत. हो, 12वीची बोर्ड परीक्षा. चला तर मग सुरुवात करूया त्या पुस्तकापासून ज्यामध्ये फक्त अभ्यास नाही तर आपलं खरं पोटेन्शियल बाहेर काढण्याची किल्ली वडलेली आहे. हा आहे आपला आजचा अजेंडा. आपण पाहणार आहोत की परीक्षेची भीती घालवून त्याला यशात कसं बदलायचं. सगळ्यात आधी त्या एका गोष्टीबद्दल बोलूया जी बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात असते, इंग्रजी पेपरची धास्ती. खरंय, खूप जणांना इंग्रजीची भीती वाटते, पण खरंच सांगतो तशी भीती बाळगण्याची काहीच गरज नाहीये. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे आपल्या विचारांमध्ये बदल घडवणं. इंग्रजी म्हणजे भीती नाही तर व्यक्त होण्याची संधी आहे. आता आपण बघूया की इंग्रजीला फक्त एक विषय म्हणून का बघू नये. खरं तर ही एक महाशक्ती आहे. बघा, इंग्रजीचा खरा अर्थ काय आहे हे फक्त परीक्षेपुरतं मर्यादित नाहीये. ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला आपले विचार नीट मांडायला शिकवते, आत्मविश्वासाने बोलायची कला देते आणि हो, जगात कुठेही संधी मिळवायची असेल तर हीच भाषा आपल्याला मदत करते. विचार करा, उद्या कॉलेज इंटरव्ह्यूमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी हीच भाषा आपली ताकद ठरू शकते. आपला जो सिलेबस आहे गद्य, पद्य आणि लेखन कौशल्य, तो खरं तर यशाकडे नेणारा एक अगदी सरळ आणि सोपा रस्ता आहे. आपल्याला फक्त त्या रस्त्यावरून चालायचंय. बरं, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट बघूया. परीक्षेच्या हॉलमध्ये एक छोटीशी स्ट्रॅटेजी वापरून किती मोठा बदल घडवता येतो हे पाहूया. कोणतंही उत्तर लिहिताना फक्त 3 सोपे टप्पे लक्षात ठेवा. पहिला, प्रश्न नीट वाचा. दुसरा, उत्तराची रचना ठरवा, म्हणजे प्रस्तावना, मग मुख्य मुद्दे आणि शेवटी समारोप. आणि तिसरं, अगदी स्पष्ट भाषेत लिहा. बघा, ही 3 स्टेपची पद्धतच चांगल्या गुणांचा पाया आहे. प्रस्तावनेत प्रश्नाचा संदर्भ, मुख्य भागात उदाहरणं आणि शेवटी सगळ्यांचा सार. एकदम प्रोफेशनल वाटतं असं उत्तर. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, व्याकरण बरोबर असणं चांगलं आहे, पण आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडता येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. परीक्षकाला आपलं म्हणणं कळलं पाहिजे, बस, यातच खरी ताकद आहे. आता वळूयात त्या सेक्शनकडे जिथे भरभरून मार्क्स मिळवण्याची संधी आहे. हो, बरोबर, रायटिंग स्किल्स. तुम्हाला माहीत आहे का, रोज फक्त 15 ते 20 मिनिटं लिहिण्याचा सराव केला तर फायनल मार्कांमध्ये तब्बल 15 ते 20 गुणांचा फरक पडू शकतो. हो, इतका मोठा फरक. तर मग चांगलं लिहिण्यासाठी काय करायचं? अगदी सोपं आहे. भाषा एकदम साधी पण योग्य वापरा. समर्पक उदाहरणं द्या, मग ती पुस्तकातली असोत किंवा आपल्या अनुभवातली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लिखाणामध्ये एक फ्लो असू द्या. असं वाटलं पाहिजे की एक वाक्य दुसऱ्या वाक्यात अगदी सहज मिसळून जाते. निबंध असो, पत्र असो किंवा रिपोर्ट, हे मुद्दे लक्षात ठेवले की मार्क्स नक्की वाढणार. हे बघा, लिहिण्याची किंवा वाचण्याची स्किल्स तर महत्त्वाची आहेतच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं माइंडसेट. आपली मानसिकता कशी आहे यावर सगळं काही अवलंबून आहे. एक गोष्ट मनावर कोरून घ्या, आपण कुठून आलो आहोत, ग्रामीण भागातून की मराठी माध्यमातून, याने काहीही फरक पडत नाही. आपण कोणापेक्षाही कमी नाही. आणि हा एक विचार नेहमी स्वतःला सांगा की मी अवघड गोष्टी करू शकतो. हा साधा विचारच आपला सगळ्यात मोठा मंत्र बनवू शकतो. आत्मविश्वास म्हणजे सगळं काही येतंय असं नाही, तर आत्मविश्वास म्हणजे मी काहीही शिकू शकतो हा विश्वास. आणि हाच तर आपल्या यशाचा खरा सोर्स आहे. आणि आता शेवटी या सगळ्या गोष्टींना आपल्या भविष्याशी जोडून पाहूया. हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण ही परीक्षा फक्त मार्कांसाठी नाहीये, ही आपल्या भविष्याची पहिली पायरी आहे. आजचा अभ्यासच ठरवणार आहे की उद्या कॉलेज कोणतं मिळणार, करिअर कसं असणार आणि आयुष्य कसं घडणार. एक मार्गदर्शक म्हणून माझा एक सल्ला नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येकामध्ये काहीतरी महान करण्याची क्षमता आहे आणि यश नक्कीच आपल्या आवाक्यात आहे. हाच विश्वास घेऊन परीक्षेला सामोरं जायचं आहे. तुम्ही नक्कीच चमकणार आहात.